खंडेज राजरी येथील जवानाच्या अंगावरच्या हळदीसोबत सीमेवर रवाना. मुस्लिम बांधवांनी विजयाच्या घोषणा देत शुभेच्छा दिल्या. देशसेवेतील तिसरी पिढी नातेवाईकांनी निरोप देत अभिमान व्यक्त केला. भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं असल्याने देशातील सुट्टीला गेलेल्या जवानांना देशसीमेवर परत बोलवलं जात आहे. कोणाचे लग्न, कोणाचे काही घरगुती करणपाण, अशाही परिस्थितीत न डगमगता देशसेवेचे व्रत हाती घेतलेल्या भारतीय जवानांनी सीमेकडे कूच केली. त्यातील खंडेराजुरी येथील प्रज्वल रुपनर या जवानाचे 15 दिवसापूर्वी लग्न झाले असताना हळदीच्या अंगाने सीमेवर रवाना झाले. आज मिरज रेल्वे स्थानक येथील नातेवाईकांनी निरोप देत अभिमान व्यक्त केला. खंडेराजुरीतील रुपनर कुटुंब हे देशसेवेत तिसरी पिढी असून देशसेवेचा वसा असाच पुढे राहणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी मिरज शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रज्वल रुपनर यांना शुभेच्छा देऊन भारतमातेच्या विजयाच्या घोषणा दिल्या. माझं नाव प्रज्वल रुपनर, राहणार खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माझं लगीन होऊन 15 दिवस झालं. मला फोन आला असं ऑपरेशनला जायचं, त्यामुळे यावं लागेल. त्यामुळे मी घरचा विचार करता देशासाठी लढीन यासाठी मी निघालो. घरची माझी ही तिसरी पिढी, आजोबा, वडील, चुलता भाऊ आणि मी, ही आमची तिसरी पिढी देशसेवेसाठी देशसेवा करत आहे. त्यासाठी आज चाललो. खंडेराजुरीचे नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे भूषण असलेले हे रुपनूर कुटुंबीय त्यांच्या 3 पिढ्या सलग देशसेवेसाठी रुजू आहेत. त्यांचे आजोबा कैलासवासी भूपाल रुपनूर, त्यांचे वडील हिम्मत रुपनूर, त्यांचे चुलते गोरख रुपनूर, तर त्यांचे भाऊ प्रमिल रुपनूर. तर आत्ताच नुकतेच लग्न झालेले आमचे बंधुराज प्रज्वल रुपनूर ऑपरेशन सिंदूरसाठी हळदीचेही अंग उतरलं नसतानाही देशसेवेसाठी पूर्णपणे जायला ड्युटीवरती तयार आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सीमेवरती खडा पहारा देणाऱ्या सर्व वीर जवानांना माझी मानवंदना. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.